नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या आदल्या दिवशीचे व्हिडिओ पाहत आहोत। तर आता आपण क्षेत्रफळ या घटकावरील व्हिडिओ पाहणार आहोत। क्षेत्रफळ तसं खूप सोपं आहे। क्षेत्रफळामध्ये आपल्याला एक 2 ते 3 आकृत्यांचाच विचार करायचा आहे। एक पहिली चौरसाचं क्षेत्रफळ, चौरस क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू। दुसरं आहे आयताचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय तर लांबी गुणिले रुंदी। आणि फार तर म्हटलं तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ, पण ते नाही विचारणार आपल्याला। सध्या आपल्याला 2च आहेत। वर्तुळाचं क्षेत्रफळ सुद्धा विचारणार नाही। तर आयताचं क्षेत्रफळ आणि चौरस क्षेत्रफळ हे दोनच सध्या आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आता आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया। आकृतीत दिलेल्या चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता बघा, या ठिकाणी ही जी आकृती आहे ती चौरसाची आहे। त्या चौरसाची बाजू दिलेली आहे ती 12 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? तर पहिली गोष्ट आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढावे लागेल। चौरस क्षेत्रफळ बरोबर काय? बाजू गुणिले बाजू। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय? बाजू गुणिले बाजू म्हणजे 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग किती? 144 आहे की नाही? चौरस सेमी 144 चौरस सेमी। तर हे झालं या पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ। आता आपल्याला काय विचारलंय? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायची का फार मोठ्या अवघड नाहीये। तर रेखांकित भागाचे पहिले भाग किती केलेत त्या चौरसाचे ते पहा। तर किती केलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9। आपण अपूर्णांकामध्ये पाहिले एकूण भाग किती केलेत? 9। एकूण भाग किती केलेत? 9। त्यापैकी रेखांकित किती केलेत ते बघा। हा 1, हा 2, हा अर्धा आणि हा अर्धा म्हणजे आले 3। बघा, हा अर्धा आणि हा अर्धा किती? 3 म्हणजे रेखांकित किती भाग केलेले आहेत? 3 म्हणजे 144 या क्षेत्रफळापैकी काय तर 9 भागापैकी 3 भाग काय केलेले आहे तर क्षेत्रफळ म्हणजे भाग रंगवलेले आहेत। आणि त्या रंगवलेल्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। मग काढूया। 3 1 3 3 त्रिक 9, 3 1 3 3 चौक 12 उरले 2 आणि 3 8 24 म्हणजे किती आलं? 48 चौरस सेमी। किती सोपं आहे बघा। आहे 48 पर्याय क्रमांक 3। किती सोपं आहे बघा। काय केलं? चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र बाजू गुणिले बाजू, 12 सेमी बाजू आहे, 12 गुणिले 12 144, 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे। आणि इथं दिलंय काय तर रेखांकित भागाचं। मग रेखांकित भाग किती? मग एकूण भाग किती केले त्या चौरसाचे? तर 9 भाग केले, 9 समान भाग केले। त्या 9 समान भागापैकी रेखांकित किती केलेत? हा एक अख्खा, हा एक अख्खा आणि हे 2 अर्धे। 2 अर्धे म्हणजे 1 झाले 3 भाग, हे 3/9 किती पैकी? 144 पैकी म्हणजे किती आलं? 48। एवढं सोपं आहे। पुढे बघा, एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? एकदम 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 इझी आहे। आता आयताचे क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी है की नाही? मग आयताचे क्षेत्रफळ किती येणार? आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ नाही सांगितलं या ठिकाणी। तर लांबी दिली आहे 24 आणि रुंदी दिली आहे 20। मग आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरस क्षेत्रफळ सांगितले। मग आयताची लांबी 24 आणि रुंदी 20, मग आयताची परिमिती विचारले। मग आयताची परिमिती सूत्र काय तर आयताची परिमिती बरोबर काय तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच काय? लांबी व रुंदी यांच्या बेरजेची दुप्पट। आयताची परिमिती बरोबर काय तर लांबी आणि रुंदी यांच्या बेरजेची दुप्पट। मग लांबी आणि रुंदी यांची बेरीज करूया। 24 आणि 20
44, 44 ची दुप्पट किती झाली 88. 44 ची दुप्पट किती 88. मग 88 ही आली आयताची परिमिती. 88 का आली आयताची परिमिती. मग आयताची परिमिती असले म्हणजे तेवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता म्हणजे आयताची परिमिती हीच चौरसाची परिमिती आहे. म्हणजे चौरसाची परिमिती सुद्धा किती तर 88. लक्षात घ्या काय सांगितलं आहे तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या मग त्या आयताची परिमिती किती 88 एवढी परिमिती असलेले चौरस. मग चौरसाची परिमिती किती 88. मग त्याचं क्षेत्रफळ किती. किती सोपं आहे बघा. मग चौरसाची परिमिती 88 आलेली आहे. मग चौरसाची परिमिती सूत्र काय 4 गुणिले बाजू आहे की नाही. चौरसाची परिमिती 88 आहे तर चौरसाची परिमिती बरोबर काय 4 गुणिले बाजू. मग बाजू बरोबर आता चौरसाची परिमिती आहे 88. मग 4 ने भागायचं त्याला मग झाली बाजू. मग बाजू बरोबर किती तर 22. किती आली 22. चौरसाची बाजू किती आली 22. मग आता 22 जर चौरसाची बाजू आली मग आता चौरस क्षेत्रफळ सूत्र काय चौरस क्षेत्रफळ सूत्र काय तर बाजू गुणिले बाजू. चौरस क्षेत्रफळ काय बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. मग 22 चा वर्ग 22 चा वर्ग किती 484 आहे का 484 या ठिकाणी आहे बघा पर्याय क्रमांक 1. किती सोपं आहे बघा. एवढं क्षेत्रफळ सोपं आहे. आपल्याला सांगितलंय परिमिती पहिली काढायला आणि आयताच्या परिमिती एवढीच परिमिती चौरसाची आहे म्हणून चौरसाची परिमिती 88 आली. मग चौरसाची परिमिती 88 म्हणून बाजू किती येणार तर 22. 4 गुणिले बाजू 4 बाजू सारख्या 22 22 22 22 88 आलं. मग बाजू आले 22 मग क्षेत्रफळ किती 22 चा वर्ग. एवढं सोपं. पुढे बघा एका चौरसाच्या बाजूंची लांबी 5 पट केल्यास क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. बघा या प्रकारची उदाहरणं विचारतात तर हे एकदम 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 सोपं काही अवघड नाही. लक्षात घ्या एकदम सिंपल आहे. जर चौरसाची बघा ही चौरसाची बाजू हा आला चौरस. जर चौरसाची बाजू जर 2 सेमी असेल तर त्याचं क्षेत्रफळ येणार 4. चौरसाची काय केलं तर चौरसाची जे बाजू आहे ती 2 केली तर काय झाली 4. आता आपण त्याची दुप्पट केली म्हणजे 4 केली तर 4 चा वर्ग काय आला 16 आला. म्हणजे काय आली याच्या किती पट आली चौपट. किती पट आली चौपट. बघा अगोदर 2 होती तर क्षेत्रफळ 4. आता 4 झाली तर क्षेत्रफळ 16 बरोबर. आता आपण 6 केली तर क्षेत्रफळ 36. 6 केली तर क्षेत्रफळ 36 म्हणजे तिप्पट केली तर 36 झालं. मग तिप्पट केली तर 36 म्हणजे याच्या किती 9 पट बरोबर. 4 9 36 म्हणजेच जे अगोदर जे क्षेत्रफळ आहे त्याच्या तेवढ्या पट होते. म्हणजेच बघा 2 ची 4 आहे 4 ची 16 म्हणजे 4 च्या 4 पट आहे की नाही. याची जर आपण दुप्पट केली काय जर दुप्पट केली तर 4 पट होते. तिप्पट केली तर 9 पट होते बरोबर. म्हणजे वर्गाच्या पटीत जातं हे आपण लक्षात ठेवायचं. जर दुप्पट केली तर 4 पट होते. तिप्पट केली तर 9 पट होते. चौपट केली तर 16 पट होणार. मग 5 पट केली तर 25 पट. किती सोपं. मग काय विचारलाय जर चौरसाच्या बाजूची लांबी जर 5 पट केली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल तर क्षेत्रफळ 25 पट होईल. काय होणार क्षेत्रफळ 25 पट. एवढं सोपं आहे. आलं ना. पुढे बघा 400 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती मैदानाभोवती कडेने व प्रत्येक कोपऱ्यावर 4 मीटर अंतरावर एक याप्रमाणे खांब उभे करायचे असल्यास एकूण किती खांब लागतील. बघा
गणित आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे, पण हे एकदम सोपं आहे. कसं सोपं आहे ते तुम्हाला समजावून सांगतो. 400 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला चौरसाकृती मैदान आहे. आता हे जे हा जो चौरस आहे, या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे तर 400 आहे. आता आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ 400 असेल तर बाजू किती असणार 20. 20 चा वर्ग 400, म्हणजे बाजू किती आली ही 20 आली. बाजू किती आली 20. आता बाजू 20 आली. आता काय त्यांनी सांगितलं आहे तर कोपऱ्यावर आणि कडेने काय लावायचे आहेत तर खांब लावायचे. किती किती अंतरावर तर 4 मीटर अंतरावर. किती अंतरावर 4 मीटर अंतरावर. तर 4 मीटर अंतरावर एक खांब असे खांब लावायचे. मग इथं आता जर बघितलं तर ही 20 आहे. मग शून्यवर जे पहिलं जे झाड पहिला जो खांब लागतो तो शून्यवर लागतो. मग हा पहिला 4, 8, 12, 16 आणि 20 अशा पद्धतीने खांब लागणार. मग हे जे आपल्याला खांब जर मोजण्याची एक सोपी पद्धत आहे. आपल्याला खांब आणि झाडं हे विचारतात नेहमी. मग ती कशी करायची, ती काढण्याची सोपी पद्धत काय तर सोपी पद्धत अशी की हे जे एवढे आहेत त्याला 4 ने गुणायचं असतं. त्याला काय करायचं असतं 4 ने गुणायचं म्हणजे किती येणार ते आपल्याला कळतं. आता 4 4 याच्यावर 1 केलेला आहे बरोबर. 4 4 4 याच्यावर 1 केलंय म्हणजे आपण जर बघितलं 4 5 20 5 आले है की नाही. तर ह्या 5 ची काय करायची चौपट. काय करायची 5 ची चौपट. मग 5 ची चौपट किती 5 चौक 20 म्हणजे काय होणार 20च होणार. किती होणार 20. बघा तुम्हाला परत सांगतो. इथं आता समजा 3 आहे. किती 3 म्हणजे किती आपण जर बघितली तर ह्याची लांबी किती होणार 2 होणार. लांबी किती होणार म्हणजे टप्पे किती होणार 2 टप्पे. टप्पे किती झाले 2. मग जेवढे टप्पे होतील ना त्याला 4 ने गुणायचं. एवढी या ठिकाणी खांब किंवा झाडे लावली जातात. आता या ठिकाणी टप्पे किती झाले बघा 1 2 3 4 5. मग 5 ला 4 ने गुणायचं. ही 4चा टप्पा आहे. मग किती होणार या ठिकाणी किती लागणार तर 5 चौक 20 म्हणून काय आला पर्याय क्रमांक 1. हे खूप महत्वाचं आहे. अनेक मुलांना समजत नाही कसं काय करायचं. तर चौरसावरील जेव्हा असं विचारलं जातं तेव्हा काय करायचे त्याची चौपट करायची असते आहे की नाही. तर 20 सेमी त्याची काय आहे 20 मीटर ही त्याची लांबी आहे. 20 मीटर लांबी असल्यानंतर 4 4 मीटर वर एक एक केलं तर असे 5 टप्पे होणार. किती 5. म्हणून त्याच्यावर झाडं किती होतील तर 20. बघा बरोबर आहे ते की नाही ते आपण प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता बघा मोजतो बघा मी इथून स्टार्ट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आलं बरोबर. सूत्र काय मी सांगितलं ते सूत्र लक्षात ठेवायचं. काय तर जेवढे टप्पे आहेत त्याला 4 ने गुणायचं. 20 चा आहे म्हणजे 4 टप्पे होतील म्हणून 5 टप्पे होतील. 4 4 चे आहेत ना 4 4 मीटर अंतरावर एक म्हणजे 20 चे 5 टप्पे होतील म्हणून 5 चौक 20. ओके. आता पुढे बघा. एका आयताची लांबी 9 सेमी व रुंदी 4 सेमी आहे. या आयताच्या क्षेत्रफळा इतके क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची परिमिती किती. हे मगासारखंच आहे फक्त इथं क्षेत्रफळाचा संबंध परिमितीशी जोडलेला आहे. आता बघा आयताची लांबी 9 सेमी रुंदी 4 सेमी मग क्षेत्रफळ किती येईल आयताची क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी किती येणार 36. आयताचे क्षेत्रफळ किती आला 36 चौरस सेंटीमीटर. मग आता आयताच्या क्षेत्रफळाचे इतकं क्षेत्रफळ कोणाचं आहे चौरसाचं आहे की नाही.
क्षेत्रफळ इतकेच क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची आपल्याला परिमिती विचारली. मग पहिलं आयताचं क्षेत्रफळ 36 आहे, म्हणजे तेच चौरसाचं क्षेत्रफळ आलं. हा, आता चौरसाचं क्षेत्रफळ 36, मग बाजू किती? चौरस क्षेत्रफळ सूत्र काय? बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग, म्हणजे कितीचा वर्ग आहे? 36. मग चौरसाची बाजू किती आली? 6 सेमी. किती? 6 सेमी. चौरसाची बाजू 6 सेमी आली. मग आता विचारलंय काय? चौरसाची परिमिती. मग चौरसाची परिमिती बरोबर काय? 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर काय? 4 गुणिले म्हणजे 6 गुणिले 4, 6 चोक 24. आलं उत्तर? किती सोपं आहे बघा. आणि अशा पद्धतीने आपण सहजरित्या सोडू शकतो. काय? तर पहिलं आयताचे क्षेत्रफळ घेतला 9 चोक 36, मग त्याचे क्षेत्रफळ इतकं क्षेत्रफळ चौरसाचं आहे म्हणून चौरस क्षेत्रफळ आलं 36. मग चौरस क्षेत्रफळ 36, तर त्याची बाजू किती आली? म्हणजे चौरस क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणून आली बाजू 6 सेमी. मग बाजू 6 सेमी असेल तर चौरसाची परिमिती काय? 4 गुणिले बाजू म्हणजे 6 गुणिले 4, 6 चोक 24. एवढं तोंडी करू शकतो. काही आता मी लेखी काय केलंय का? काही नाही. अशी तोंडी उदाहरणं हे क्षेत्रफळाची आहेत. त्याच्यामुळे क्षेत्रफळाला कशाला घाबरायचं? काय घाबरायची गरज आहे? तर अशा पद्धतीने सहजरित्या तुम्ही क्षेत्रफळावरील 4 गुण मिळवू शकता. धन्यवाद.